रसायचं होतं आज पहिला दिवस माझा आबाजीच्या घरी, म्हणून मी ना विचार केला आज खीर बनवतो बा म्हणून. मी लागलो मस्त तांदळाची खीर बनवण्यासाठी. स्वयंपाक आमचा रेडी झाला होता. मस्त बेसन भात बनवून टाकलो का आज एकदम गरम गरम. येता का खाले बेसन भात न मस्त खीरही बनवून राहिलो एकच नंबर. चला म्हणलं आबाजीच्या घरचा आज वास्तू करून टाकू म्हणून कतलीमध्ये टाकायला लागलो दूध. आपणच जीप काढत होतो. हे आम्हा गरीबाचे बदाम त्याला मस्त भाजून घेतलो ताव्यावर. भावाले म्हणलो इकडे शेंगदाणे चेंदून दे न मी इकडे लागलो दुधाले आटासाठी. दूध यांच्याकडे कमीच होतं का. नवीन घरामध्ये प्रवेश केल्यावर काहीतरी गोडधोड झालंच पाहिजे म्हणून एक नंबर खीर बनवून टाकलो मी शेंगदाणे टाकून. मी इकडे मस्त काम करून राहिली, स्वयंपाक बनवून राहिली. ह्या चारही बहिणी नाही का मस्त गोष्टीवर भिडून गेल्या. आता कोणीतरी न्याय देईन का याचा बरं. राव गे या बहिण्या कधी भेटत नाही, अशा भेटल्या तर मस्त बोलायला भिडून गेल्या ना. माझी इकडे खीर बनवून रेडी झाली होती. आता बारी होती जेवण करायसाठी. जेवणासोबत खीर. चारही बहिण्या मिळून मस्त गोष्टी सांगायला लागल्या आपापल्या संसाराच्या. भाई बाका वाटलं बाप्पा ऐकून. सकाळी उठून पाहत होते लहानचं पोरग बंडी घेऊन जात होतं. आप्पा गा आमच्या कोठारीतले पोरं कम हुशार म्हणा लहान लहानपणामध्येच काम करते ना. आमच्या इकडचे ढोरा 10-10 12-12 वाजेवर झोपून राहते. एवढंच पोरग कसं बैलबंडी चालवून राहिलं तर वावरात जाऊन राहिलं. मी ना तर त्याला मस्त बाका बाय केलं. मी म्हणलं मावशीला येवा तुझी मस्त सागरवेणी करून देतो म्हणून मावशीची लागली सागरवेणी करायसाठी. बा इकडं माझा आबाजी आला. मस्त बाय बाय करायला शिकला का. गाणंच म्हणतो म्हणे गाणंच म्हणतो म्हणे. म्हणलं नको म्हणू आता गाणं लई बोर झालं तुझं गाणं ऐकून. म्हणलं ऐक ना कारण म्हणे माझं गाणं म्हणे. वहिनीच्या गाले गुलाबाची रान. माझ्या आबाजीला इंडियन आयडल मध्ये पाठवा लागेल गाणं म्हणासाठी. बाका गाणं म्हणते का बाप्पा.